आपण म्हणतो ना की आम्ही नवीन आयुष्य, नवीन इनिंग चालू करतोय आमची. तर मग कोणी डान्स शिकतंय किंवा पेंटिंग किंवा नवीन काहीतरी छंद जोपासतंय किंवा जर्नलिंग करताय, तर ह्याच्याने फरक पडू शकेल. सो म्हणजे तू ऐकलंच असेल की असा ब्रेन फॉग हा एक मोठा मेनोपॉज मध्ये म्हणजे थोडस असं जाणवतं की आपण विसरतोय गोष्टी, मेमरी एवढी काय असं नावं पटकन येत आहेत समोर, हिला आपण ओळखतो पण कुठे ओळखतो काय नाव आहे हे आठवत नाही, अशा गोष्टी होतात. किंवा रुटीन आपलं फॉलो करायला एकामागे एक म्हणजे डे आपला नीट मॅनेज करायला गडबड होतीये. किंवा बऱ्याचदा असं पण म्हणतात रेसिपीज आता मला आठवत नाहीत, क्रम असंही बायका म्हणतात. सो असं खूप लेवलला कॉग्निटिव्ह फंक्शनिंग मध्ये इफेक्ट होतोय असं दिसतं. कारण ऑफकोर्स हे हार्मोन्स मेंदू पण चालवतात ना तुमचे, आणि आता त्याच्यात जर इम्बॅलन्स आहे, आता त्याच्यात जर हे गडबड आहे, तर ऑफकोर्स मेंदूलाही तुमच्या काहीतरी जाणवू शकतं. सो बऱ्याचदा त्या सगळ्यावरती सुद्धा हे छंद खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. म्हणजे डान्स इज सच अ इम्पॉर्टंट ऍक्टिव्हिटी. तुमच्या कॉग्निशनसाठी एवढी ती इम्पॉर्टंट आहे. म्हणजे खूप सिंक्रोनाइज्ड बॉडी मुव्हमेंट किंवा स्टेप्स एकामागे एक सगळ्या त्या लक्षात ठेवणे. एक छोटा पीस तू किती अवघड केवढ्या स्टेप्स असतात त्याच्यात इन्व्हॉल्व, आणि तुम्हाला आनंद देते ती ऍक्टिव्हिटी, आणि एक्सरसाइज होतोय आणि तुमच्या कॉग्निशन वर काम होतंय. बेस्ट ऍक्टिव्हिटी. सो आय थिंक हे सगळे छंद किंवा असे काही तुम्ही वेगळं जर मी स्वतः डान्स क्लास लावलाय, सो विच इज नॉट मी ॲट ऑल, आय एम लेफ्ट फीट. पण मला असं वाटलं की आपल्याला सुद्धा आपल्या कॉग्निशनवर काम करण्यासाठी काहीतरी हटके वेगळंच, विच इज नॉट पार्ट ऑफ माय करिअर, नॉट पार्ट ऑफ माय रुटीन असं घेतलं पाहिजे, आणि इट इज सो सॅटिस्फाईंग.